गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंदनी विश्वभूषण महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाचे कलशस्थान, ज्यांचे शब्द म्हणजे रत्नांची खान. वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठ मूर्ती, तीनही लोकी जयाची अमरासी कीर्ती. जे साधकांचे कल्पतरू, अभंगाचेही महामेरू. जग जग झाले जगाचे गुरु, असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल आता महाराज अभंग हा 4 चरणाचा निवडलेला आहे. का बरं अभंग 4 चरणाचा निवडला? ऐका, भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला गीतेमध्ये किती युक्त्या सांगितल्या हो? 4 युक्त्या सांगितल्या. मुख्य दिशा किती आहे तो? 4. वाणी किती आहेत? 4. वेद किती आहेत? 4. आणि बघा, आपण सहज बोलता बोलता संसारात म्हणत असतो, अरे किमान 4 शब्द तरी गोड पडले पाहिजे. आणि बघा, आपल्याला शेवटी जेव्हा जायचं आहे तेव्हा किती जणांच्या खांद्यावर जायचं? 4 खांद्यावर. म्हणून अभंग देखील 4 चरणाचा निवडला. विठ्ठल विठ्ठल तर महाराज अभंग 4 चरणाचा निवडलेला आहे. आणि अभंग हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा आहे. तर अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा असा परिचय द्यायचा असतो की हा सप्ताह आहे ना, तर कोणत्या कारणानिमित्त आहे, कशामुळे आयोजित केलेला हा सप्ताह आहे. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्यानिमित्त सुरू केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि बघा, ह्या सप्ताहाचे आयोजक नियोजक सर्व काही जे असतील तर महाराज आमचे आप्पास्वामी महाराज आहेत. त्यांच्या नियोजनाखालीच हा सप्ताह चालत असतो. आपल्या मनुष्यबुद्धीनं काय होणार आहे हो, म्हणून महाराजांच्या इच्छेनुसार हा सप्ताह सुरू आहे. आणि कीर्तनासाठी लाभलेले उत्कृष्ट असे आमचे मृदुंगाचार्य महाराज, आपल्याच गावचं भूषण असणारे लखन महाराज रत्नपारखी यांचेही धन्यवाद व्यक्त करते. तसेच कीर्तनासाठी लाभलेले उत्कृष्ट असे गायनाचार्य मंडळी आमचे नानकिल्ले महाराज असतील, प्रल्हाद महाराज असतील, कुलकर्णी महाराज असतील, आणि तसेच आमच्या हर्षद महाराजाच्या संस्थेतील हे विद्यार्थी असतील, या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. विनयकरी बाबा असतील, आणि आमचे यूट्यूबवाले चॅनल दादा असतील, तसेच आमचे माईक सिस्टीमवाले दादा असतील. आणि विशेष म्हणजे तुम्ही जर नसले तर कीर्तन सांगायचं कुणाला बरं? म्हणून तुम्ही कशा आहात? प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा आरची तसे भक्ती, माझे बोल जरी गंगावती स्वीकाराल की. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल अभंग हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा आहे. अहो, ज्यांचा अभंग आहे, काय अधिकार होता हो त्यांचा. अहो, त्यांचं नाव जर घेतलं तर यम देखील थरथर कापत होता. असा अधिकार जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. आपल्याला सगळ्यांना कुणाची भीती आहे हो? यमाची भीती आहे. सगळ्यांना भीती यमाची आहे. परंतु यमाला देखील ज्यांची भीती आहे ना, असे आमचे जगद्गुरु संत तुकाराम महाराज. बरं कशामुळे अधिकार प्राप्त झालेला होता हो त्यांना? कोणती साधना केली होती हो त्यांनी? तर केवळ भगवंताचं नामचिंतन केलेलं होतं महाराज. ध्यायन कृते यजन यज्ञे स्त्रेतायाम द्वापरेर्चयन यदाप्नोती तदाप्नोती कलो संकीर्त केशवम. विष्णू पुराण
तर हा श्लोक आपल्याला सांगते की सतयुगामध्ये ध्यान करावं लागायचं, तेव्हा भगवंताची प्राप्ती होत होती. त्यानंतर आलं महाराज त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये यज्ञ करावा लागायचा, तेव्हा भगवंताची प्राप्ती होत होती. त्यानंतर आलं द्वापार युग. द्वापार युगामध्ये पूजा पाठ करावा लागायचा, तेव्हा भगवंताची प्राप्ती होत होती. परंतु हे कोणतं युग आहे हो? कलियुग. मग कलियुगामध्ये यदा आपनोती तदा आपनोती. तुम्ही हे काही जरी नाही केलं तरी चालतंय. मग महाराज आम्ही काय करायला पाहिजे? कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. नारायण देईल भेटे, नारायण देईल भेटे. कलियुगा माझी करावे कीर्तन. आणि विष्णू पुराणातला श्लोक देखील आपल्याला हाच सांगतो महाराज की कलो संकीर्त केशवम. आपण फक्त काय करायचं? भगवान श्रीकृष्णाचं नाम घ्यायचं. हरेर नामैव हरेर नामैव हरेर नामैव केवलम, कलो नास्तैव 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 गतिरन्यथा. हरेर नामैव. बघा ह्या श्लोकामध्ये हा शब्द 3 वेळेस आलेला आहे. हरेर नामैव, हरीचं नाम फक्त, हरीचं नाव फक्त, हरीचं नाव फक्त. हरेर नामैव हरेर नामैव हरेर नामैव केवलम. मग पुन्हा काय? फक्त फक्त भगवंताचं नाम. नास्तैव म्हणजे भगवंताचं नाम सोडून, नाम म्हणजे नाही, अस्तव्य म्हणजे असू शकत काय हो? गतिरन्यथा. भगवंताचं नाम सोडून आपल्याला आपल्या जीवनाचं कल्याण करायचं असेल तर नाम सोडून दुसरी गती नाही. म्हणून भगवंताचं नाम महाराज सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून नामाला आपलं जीवन बनवा, नामाला आपलं माध्यम बनवा. नाम ही भगवंतापर्यंत जाण्याचं एक साधन आहे महाराज. नाम काय आहे हो? नाम जर आपल्या मुखाला जर असेल ना तर काय होते बघा, नाम जर आपल्या मुखामध्ये असेल तर आपलं कल्याण करण्या वाचून ब्रह्मा विष्णू महेश देखील आपल्याला रोखू शकत नाहीत. परंतु नाम जर मुखात नसेल ना तर ब्रह्मा विष्णू महेश आपल्या समोर असून आपलं कल्याण करू शकत नाहीत. म्हणून नामाला आपलं जीवन बनवायला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा आज काल्याचा प्रसंग आहे. काल्याचा प्रसंग म्हणजे काय असते बघा, आज की नाही आपला जो आता हा आपला सप्ताह आहे तर हा सप्ताहाचा समारोप जो असतो ना हा काल्याच्या कीर्तनाने होत असतो. आणि काल्याचा प्रसंग म्हणजे भगवंताच्या चरित्राचा चरित्राते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्राते उच्चारावे देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. तर आजच्या दिवशी काय करायचं असतंय? भगवंतानं गोकुळामध्ये काय काय चरित्र केलेले आहेत ना तर त्याचं वर्णन करावं लागते महाराज. आजच्या दिवशी कीर्तनकाराला असा दंडक असतो की कीर्तनकारानं काय करायला पाहिजे की भगवंतानं गोकुळामध्ये काय काय चरित्र केलेलं आहे ते लीला सांगाव्या लागतात. आता मला सांगा, भगवंताच्या लीला सांगणं सोपं आहे का हो? आता मी तर कशी आहे, अज्ञानी आहे, एक पामर आहे. आणि माझ्यासारख्या जीवाला तर ह्या खूप अवघड आहेत बघा लीला सांगणं. कारण की माझी बुद्धी कशी आहे हो? माईक आहे. भगवंत कशा आहेत? मायाधीश आहेत. एक असतात मायेच्या अधीन, एक असतात मायातीत आणि तिसरे असतात मायाधीश. तर हे भगवान श्रीकृष्ण मायाधीश आहेत आणि माझी बुद्धी ही माईक आहे. भगवंत
3 गुणाच्या पलीकडं गुणाधीश आहेत आणि माझी बुद्धी 3 गुणाच्या मध्ये अडकलेली आहे. आणि म्हणून माझ्यासारख्या पामराला काय वर्णन करता येणार महाराज? अहो मला तर नाही, पण ऐका, एकदा शेष भगवंत म्हणतात, देवा अरे मी तुझे गुणानुगान गाऊ का? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ठीक आहे बाबा, तू माझे गुणानुगान गा. म्हटल्याच्या नंतर शेष भगवंताचे गुणानुगान गाऊ लागले महाराज. तर तेव्हा असं सांगतात की शेष भगवंताला देखील भगवंताचे गुणानुगान वर्णन करता आले नाही. त्यांची एक जीभ होती तर त्यांच्या 2 जिभा झाल्या. भगवंताची जीभ चिरली परंतु त्यांना गुणानुगान गाता आले नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात की सहस्त्र मुखाचा वर्णिता भागला. अहो 1000 मुखाचा होता परंतु त्याला देखील वर्णन करता आलं नाही. तर भगवंताच्या लीला सांगणं एवढ्या सोप्या आहेत का हो? आसितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधू पात्रे सूर तरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखते यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम. ऐका, अहो भगवंताच्या लीला एवढ्या अवघड आहेत महाराज की बघा, आकाशाचा कागद केला आणि समुद्राची शाई केली आणि लेखणी कशाची केली? व सूर तरुवर शाखा म्हणजे कल्पतरूचा जो वृक्ष आहे त्याची लेखणी केली. आणि लिहायला कोण बसवलं? लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम. लिहायला शारदा माता सरस्वती माता बसवली. तिला गुणानुगान लिहिता आले का हो? नाही. शारदा मातेला देखील गुणानुगान लिहिता आले नाही. असे भगवान श्रीकृष्ण आहेत. तर माझ्यासारख्या पामराला त्यांचे गुणानुगान काय वर्णन करता येतील महाराज? म्हणून जसे मला माझे भगवान श्रीकृष्ण, जसे मला माझे गुरु बुद्धी देतील तसं तसं बोलण्याचा प्रयत्न करीन. विठ्ठल तर चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवंताने गोकुळात अवतीर्ण झाल्याच्या नंतर महाराज काय केलेलं होतं? सगळ्या गोपींचं चित्त आपल्याकडे आकर्षून घेतलेलं होतं. आपल्याकडे सगळ्यांचं चित्त त्यांनी काय केलेलं होतं? आकर्षून घेतलेलं होतं. कशामुळं? कारण भगवंताला काय करायचं होतं? सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचं होतं. आणि जेव्हा आता बघा, आता इथं शब्द काय आलेला आहे? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आता भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आपल्याला फक्त याचं काय करायचं? उच्चारण करायचं. आचरण करायचं का? नाही. तर मग आचरण कुणाचं करायचं? तर प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचं महाराज आचरण करायचं आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं फक्त उच्चारण करायचं. आता दोघेही देव अवतारामध्ये आहेत. परंतु दोघांच्याही अवतार कार्यामध्ये पूर्णपणे भिन्नता आहे. दोघांच्याही अवतार कार्यामध्ये 36 चाकड आहे. दोघांचंही अवतार कार्य जे आहे ना विरोधी आहे महाराज. आता बघा, प्रभू रामचंद्रांचा जन्म कुठे झाला हो? राजवाड्यात झाला. आणि कधी झाला? चैत्र शुद्ध नवमीला भर उन्हाळ्यामध्ये दुपारी 12 वाजता प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीला रात्रीच्या 12 वाजता. वसुनामती बुधवार आसे, वसुनामती बुधवार आसे, वसुनामती बुधवार आसे, वसुनामती बुधवार आसे. सुख सांगताचे परीक्षिता, सुख सांगताचे परीक्षिता, माझी वाणी तुझे वर्णी गुणाना, माझी वाणी तुझे वर्णी गुणाना, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगी तसे परीक्षिती. तर अशाप्रमाणे भगवंताचा जन्म आणि प्रभू रामचंद्रांचा जन्म दोघांचेही भिन्नता आहे महाराज. आता प्रभू रामचंद्र कसे होते व एक वचने, एक पत्नी आणि एक बाणी होते. आणि भगवान श्रीकृष्णाला काय झालेलं होतं? त्यांना 16,108 स्त्रियांसोबत विवाह करावा लागलेला होता. आणि त्यामध्ये त्यांना कधी खोटे तर कधी खरेही बोलावे लागत होते. एकदा एक मनुष्य असाच म्हणे, अहो म्हणे भगवंताने एवढ्या स्त्रियांसोबत लग्न केलं, मीही 2-3 लग्न केले तर काय हरकत आहे?
कुणाची काहीच हरकत नाही, परंतु सांभाळणं किती अवघड आहे. सांभाळणं फार अवघड आहे महाराज. आणि म्हणून तुम्ही हे बघू नका की त्यांनी विवाह किती केले. अहो त्यांचं कार्य बघा, भगवंताचं कार्य बघा की भगवंताने कार्य कोणतं केलेलं होतं. 12 गावचा अग्नी त्यांनी गिळलेला होता. आपल्याला उदबत्तीचा चटका तरी सहन होतो का? नाही होत. भगवंतानं गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर धारण केलेला होता. आपल्या करंगळीवर आपल्याला एखादा दगड तरी धारण करता येतो का? म्हणून भगवंताचं चरित्रांचे गुणानुगान गाण्यामध्येच ह्या जीवाचं परम कल्याण आहे महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. आता भगवंतानी काय केलेलं होतं. भगवंतानं त्यांनी अवतार कार्य म्हणजे अवताराला यायच्या अगोदरच त्यांनी त्यांच्या लीला करायला सुरुवात केलेली होती. कशा लीला करायला सुरुवात केली हो. वसुदेवाचं आणि जेव्हा देवकी मातेचा विवाह झालेला होता, त्यांचा विवाह झाला थाटामाटात. कंसानं काय केलं, आपली बहीण रथामध्ये बसवली आणि तिच्या सासरी नेत होता. तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली म्हणे, अरे कंसा, ज्या तुझ्या बहिणीचं लग्न तू एवढ्या थाटात केलं आणि तिला तू सासरी नेऊन घालतोस, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा काळ बनल. असं म्हटल्याच्या नंतर महाराज सगळं वातावरण बदललेलं होतं. कंस खाली उतरला आणि खाली उतरल्याच्या नंतर काय केलं त्यानं, घेऊन या खड्ग मारावया धावला. हात तो धरला वसुदेवी, देवकीला मारण्यासाठी आज कंस पुढे आला. तिला जसंच मारणार तर हात तो धरीला वसुदेवे, तर वसुदेवाने त्याचा हात धरला. म्हणे थांब कंसा, आत्तापर्यंत म्हणे ती तुझी बहीण होती, परंतु आता म्हणे ती माझी पत्नी आहे. पण म्हणे हिचा 8वा मुलगा मला मारणार आहे. अरे बाबा, मृत्यू कोणाला चुकती का हो. मृत्यू अंतिम सत्य आहे. मृत्युर्जन्म वताम वीर देहेन सह जायते, जातस्य हि ध्रुवम जन्म मृतश्च. मरण कुणालाही चुकत नाही. मरण हे अनिवार्य आहे, परंतु मरणासाठी जागा, वेळ आणि कारण ह्या 3 गोष्टी एकत्रित आल्याशिवाय मृत्यू येत नाही. तर म्हणे पण हिचा 8वा मुलगा, ऐक म्हणे, अरे हिला मारू नको, तुला हिच्यापासून काही धोका नाही. नाही म्हणे हिच्यापासून मला काही धोका नाही, पण हिचा 8वा, तर म्हणे हिला झालेलं प्रत्येक लेकरू मी तुला आणून देईल. असं ठरलं. आणि कंस मामाला बघा वसुदेवावर विश्वास होता, कारण वसुदेव कसे होते हो, सत्यवचन बोलणारे होते, सत्यवादी होते. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, कंसानं ह्या दोघांना बंदीशाळेत टाकलं. बंदीशाळेत टाकल्याच्या नंतर आता कालांतरानं त्यांना एक मुलगा झाला. पहिला मुलगा झाला, त्याचं नाव होतं कीर्तिमान नावाचा मुलगा झाला. आणि ठरल्याप्रमाणे वसुदेवानं तो कंसाजवळ नेऊन दिला. कंसानं पाहिलं, अरे किती सुंदर लेकरू आहे, किती सुंदर याच्या चेहऱ्यावर हास्य आहे, आणि मला हा नाही मारणार म्हणे, मला 8वा मारणार. म्हणून त्यानं परत दिला. परत दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी देवऋषी नारद आले. म्हणे कंसा, अरे हे काय करतोस. म्हणे काय झालं. अरे वेड्या, म्हणे तू त्याला मारलं नाही. म्हणे नाही. अहो म्हणे मला 8वा मारणार आहे. त्यांनी एक असं गुलाबाचं फूल घेतलं. म्हणे अरे वेड्या, इथून जर मोजलं 1 2 3 4 5 6 7 8 तर हा 8वा येतो. उलटं जर मोजलं 8 7 6 5 तर म्हणे पहिला 8वा येतो. तुला समजणारही नाही म्हणे. कधी 5वा 8वा येईल, कधी 3रा 8वा येईल, कधी पहिला 8वा येईल, कधी 8वा होईल. आता बघा, कंस मामाची बुद्धी बरोबर काम करायली. परंतु देवऋषी नारदांनी त्यांची बुद्धी आज संभ्रमात टाकली महाराज. कशामुळं. पुण्य सारावया भेट देव ऋषी वधी बाळकाशी देऊ नको, वधी बाळकाशी सारावया भेट देव ऋषी, वधी बाळकाशी देऊ नको, वधी बाळासी. पुण्य सारावया भेटे दिवऋषी. कारण कंस मामाचं पुण्याचा क्षय करायचा होता. म्हणून बघा, कंस मामानं काय केलेलं होतं की देवकीचे
6 लेकरं मारलेले होते. बघा, तुम्ही आपसात चर्चा करू नका, शांत बसा. देवकी मातेचे 6 लेकरं मारलेले होते. आणि आता जो 7वा होता तो काय केलेलं होतं, योग मायेनं देवकीच्या गर्भातून काढून रोहिणीच्या गर्भामध्ये टाकलेला होता. आता रोहिणीच्या गर्भामध्ये टाकल्याच्या नंतर आता बघा हे 7 झाले, आता 8वा येणार. 8वा येणार म्हटल्याच्या नंतर आता सगळेजण काय होतं, सगळ्यांचं लक्ष कुणाकडे होतो, 8वा येणार. 8वा येणार. कंस मामानं जेवढे पहिले पहारेकरी होते त्याच्यापेक्षा दुप्पट व्यवस्था केलेली होती की आता 8वा जन्माला येणार. 8वा येणार म्हटल्याच्या नंतर आता सगळेजण भगवंताकडे गेले आणि भगवंताला म्हणू लागले, देवा तुम्ही अवतार घ्या. कारण काय झालेलं होतं, अधर्म वाढलेला होता. आणि म्हणून भगवंता तुम्ही काय करा, जेव्हा अधर्म वाढतो पृथ्वीला त्याचं ओझं होतं. आणि म्हणून पृथ्वी माता ब्रह्मदेवाजवळ जाती, गाऱ्हाणं सांगती. आणि मग सगळेजण म्हणू लागले, देवा अहो तुम्ही अवतार घ्या. असं म्हटल्याच्या नंतर महाराज देव म्हणतात शेष भगवंताला, म्हणे चला आता आपण अवतार घेऊ. शेष भगवंत म्हणतात, अरे बाबा मला राम अवतारामध्ये फार कष्ट झाले, आता मी घेणार नाही. आता तसं होणार नाही म्हणे, राम अवतारामध्ये मी मोठा होतो आणि तू छोटा होता, आता तू मोठा हो. आणि म्हणून त्या ठिकाणी शेष भगवंतानं महाराज त्यांचा जन्म झालेला होता. आता आली भगवंताची वेळ. बघा, दंडकारण्यामधले जेवढे ऋषीमुनी होते आणि वेदाच्या ऋचा होत्या आणि अनेक ऋषीमुनींनी तपश्चर्या केलेली होती, ते सगळेजण मिळून गोकुळामध्ये गोप आणि गोपीच्या रूपानं अवतीर्ण झालेले होते. काही गायी वासरं झालेले होते, सगळे गोकुळामध्ये अवतीर्ण झालेले होते. आणि आता सगळेजण कोणाची वाट बघू लागले, व भगवंताची वाट बघू लागले. भगवंताची वाट बघू लागले तर देवतांनी काय केलेलं होतं, हातामध्ये पुष्प घेतलेले होते आणि देवता भगवंताची स्तुती करू लागले. भगवंताची स्तुती करू लागले, गुणानुगान गाऊ लागले. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यम च योनिम निहितम च सत्य सत्य च सत्यम व्रत सत्य नेत्रम सत्यात्मकम त्वम शरणम प्रपन्ना. 9 वेळा देवतांनी सत्य सत्य म्हटलं, कारण 9चा अंक आकडा हा खंडित न होणार आहे. म्हणून 9 वेळा सत्य सत्य म्हटल्याच्या नंतर आता भगवंतानं काय केलं, वसुदेवाच्या मनामध्ये प्रवेश केला. वसुदेवाच्या मनामधून देवकीच्या मनामध्ये प्रवेश केला. आणि देवकीच्या मनामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर महाराज देवकीचं तेज असं दिसू लागलं की देवकीचे तेज दिशे दैसा सूर्यासारखं तेज दिसू लागलं. आणि कंस तिला पाहून काय होत होतं, त्याचं अंतःकरण, त्याचं हृदय जळत होतं की आता 8वा येणार, 8वा येणार. आता सगळेजण वाट बघू लागले महाराज. आणि बघा मग काय झालं, श्रावण महिना होता, अष्टमी तिथी होती, बुधवार दिवस होता, रोहिणी नक्षत्र होतं. आणि सुंदर सुंदर पवित्र आणि सुगंधी असा वारा वाहू लागला. 10 दिशा आनंदित झालेल्या होत्या महाराज. सगळीकडे प्रफुल्लित वातावरण होतं. रात्रीचे 12 वाजलेले होते. आणि अशा सुंदर वातावरणामध्ये जगाचा मालक गोलोकातून ह्या मृत्यू लोकामध्ये बंदिशाळेमध्ये अवतीर्ण झालेला होता. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा. भगवंताचा जन्म झालेला आहे, टाळी वाजवा, भजन करा. स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण. हो स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम कृष्ण.
अशा प्रकारे महाराज भगवंत बंदी शाळेमध्ये प्रगट झालेले होते. अहो कसे प्रगट झाले हो? भगवंताचा जन्म होत असतो का? नाही महाराज. जन्म आणि कर्म त्यांचं दिव्य आहे. भगवंत गीतेमध्ये म्हणतात जन्म कर्मच मे दिव्यम. माझा जन्म आणि माझा कर्म हे दिव्य आहे. 8 वर्षाची मूर्ती कारागृहामध्ये प्रगट झालेली होती. लख्ख असा प्रकाश पडलेला होता आणि जे कंसाचे दूत होते महाराज सगळ्यांना झोपा लागलेल्या होत्या. आणि अशी मूर्ती प्रगट झाल्याच्या नंतर लख्ख असा प्रकाश पडला आणि भगवंत वसुदेव आणि देवकीला सांगत होते म्हणे पूर्व कालामध्ये तू प्रश्नी आणि वसुदेवाला म्हणतात की तू सुतपा. तुम्ही दोघे जणे प्रश्नी आणि सुतपा तुम्ही दोघांनी मिळून 12,000 वर्ष ऊन वारा थंडी पाऊस सगळं सहन करून तुम्ही माझी तपश्चर्या केली. आणि जेव्हा म्हणे मी प्रगट झालो तेव्हा तुम्ही वरदान मी म्हटल्याच्या नंतर वरदान मागा. तेव्हा वरदान मागितलं की देवा तुझ्यासारखं लेकरू आमच्या पोटी जन्माला येऊ दे. असं म्हटल्याच्या नंतर आता भगवंतासारखं दुसरं कोणीच नाही म्हणून भगवंत म्हणतात मीच तुमच्या इथं जन्माला आलो आहे. मग तेव्हा देवकी म्हणते अरे देवा अरे भगवंता मी एवढ्यासाठी तप केलेलं नव्हतं. अरे देवा मला तुझं बाल रूप पाहिजे. तू तर इतका मोठा होऊन आलास म्हणे तू लहान हो अगोदर. तेव्हा भगवंत महाराज लहान झाले आणि देवकीच्या मांडीवर सुंदर आणि गोंडस असं लेकरू खेळत होतं. वसुदेवानं पाहिलं त्यांना हसू आलं आणि लगेच थोड्या वेळात वसुदेव रडू लागले. तेव्हा देवकी म्हणती म्हणे महाराज अहो तुम्ही आतापर्यंत हसत होतात आणि आता तुम्हाला रडायला काय झालं? तेव्हा वसुदेव म्हणतात अगं मला मी रडतो कशामुळे माहितीये का? जर का कंसाला कळालं ना तर तो काय करेल माहितीये का? जणी कंसाशी कळेल माझ्या बालकाशी तो माझ्या लेकराला मारून टाकल. तेव्हा भगवंत म्हणतात अरे तुम्ही त्याची काळजी करू नका. मी जन्माला येण्याच्या अगोदर मी काय केलेलं आहे माझी सगळी सोय करून मी आलेलो आहे. तुम्ही मला इथं ठेवू नका तर मला कुठे न्या. नंदाच्या घराला मदनी गोकुळाला नंदाच्या घराला नेई गोकुळाला. हो नंदाच्या घराला मदने गोकुळाला. नंदाच्या घराला मदने गोकुळाला. माया उपजली तेथे ठेवी बदली ते. माया उपजली तेथे ठेवी बदली येते. नंदाच्या घराला नेई गोकुळाला नंदाच्या घराला मदनी गोकुळाला. नंदाच्या घराला मदने गोकुळाला. नंदाच्या घराला मदने गोकुळाला. गोकुळाला गोकुळाला. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. माया उपजली तेथे आणि मला तिथं ठेवा आणि त्या मायेला घेऊन या. परंतु मग वसुदेव म्हणतात अरे देवा आम्ही तुला नेणार कसं? बघ ना सगळीकडे जिकडं तिकडं कुलपं लावलेले आहेत. आमच्या हातापायामध्ये बेड्या आहेत. भगवंत म्हणतात अरे मला उचलून तर बघा एकदा. उचलीला कमळा उचलीला कमळा पाठी पाहिजे बंधने गळाती. पाहिजे बंधने गळाती पाहिजे बंधने गळाती. उचलीला कमळा पाठी पाहिजे बंधने गळती. पाहिजे बंधने गळती. पाहिजे बंधने उचलीला कमळापती पायची बंधने गळती. तर भगवंताला जेव्हा त्यांनी उचललं महाराज त्यांच्या हातापायामधल्या ज्या बेड्या होत्या सगळ्या निष्ठून गेल्या. देव आणि वसुदेवानं काय केलेलं होतं एका टोपलीमध्ये भगवंताला घेतलं. भगवंताला घेतल्याच्या नंतर महाराज ते जेवढे कारागृहाचे दरवाजे होते एक एक दरवाजा उघडला गेला. उघडल्याच्या नंतर आता यमुना माता जी होती तिच्यामधून भगवंताला घेऊन जाऊ लागले वसुदेव. तर आता ही यमुना कोण होती हो? तर जी विरजा देवी होती आपण बघा शिवपुराणामध्ये पाहिलेलं होतं. विरजा देवी जी होती ना तर तीच
तिला श्राप लागलेला होता की तू जलरूपा होशील, म्हणून ती सूर्याची जी पत्नी आहे छाया हिच्यापासून यम आणि यमी हे दोघं जण बहीण भाऊ प्रगट झालेले होते. ह्या यमी सोबत कोणी लग्न करणं म्हणून ती रुसून एका पर्वतावर गेली आणि तिथून जलरूपा होऊन ती यमीची यमुना झालेली होती. आणि मग ती यमुना तिनं भगवंताला म्हणे तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार करा. आणि जेव्हा आता भगवंत जाऊ लागले महाराज, यमुनाला असं वाटत होतं की प्रथम दर्शन मला व्हायला पाहिजे, म्हणून यमुनाचं पाणी वसंडून वाहत होतं. आणि जणू काय यमुना वसुदेवाला म्हणत होती, अरे वसुदेवा, तू ज्याला घेऊन चाललास ना, तुझ्या टोपलीमध्ये जो बालक आहे ना, अरे हा साधारण कोणी नाही, हा विश्वाचा मालक आहे. आणि मग मला काय करू दे, चरणे मला तिचं काय करू दे, अरे मला त्यांचं दर्शन घेऊ दे. पुढं चढला चाट देवेला विरेला मुक्त, त्यासे लावेला मुक्त, त्यासे लावेला अंगुष्ठ. अशा प्रकारे यमुना म्हणत होती, अरे वसुदेवा, मला तुझ्या टोपलीमध्ये जो त्रिलोकी नाथ आहे ना, मला याचं एकदा दर्शन घेऊ दे. आणि भगवंतानं महाराज यमुनेला दर्शन दिलं. ज्याप्रमाणे नारीचा भांग सरळ असतो त्याप्रमाणे यमुनेनं भगवंताला जाण्यासाठी रस्ता दिला. आता वसुदेव आता गोकुळामध्ये पोहोचले. बघा, गोकुळामध्ये पोहोचले आणि पोहोचल्याच्या नंतर जी यशोदा मैया होती तिच्याजवळ माया होती. वसुदेवानं भगवंताला त्या ठिकाणी ठेवलं आणि मायेला घेतलं. मायेला घेतल्याच्या नंतर आता मथुरेत गेले. मथुरेत गेल्याच्या नंतर जसंच ते मायेला घेऊन जाऊ लागले महाराज, एक एक दरवाजा पुन्हा तो लागलेला होता. आणि आता ती माया जी होती ती जोर जोऱ्यानं आकांत रडे माया करी आकांत, रडे माया करी आकांत, रडे माया करी आकांत, रडे माया करी आकांत. नामामने उठती दूत, नामामने उठती दूत, नामामध्ये उठती दूत, नामामध्ये उठती दूत. रडे माया करी आकांत, रडे माया करी आकांत, माया करी आकांत, रडे माया करी आकांत. रडी माया करी आकांत. आता ती माया जी होती ती रडू लागली. तिचा आवाज ऐकला पहारेकरी जागे झाले. अरे चला उठा, आठवा जन्मला, आठवा आला, आठवा आला असं म्हटल्याच्या नंतर महाराज कंस मामाला समजलं. कंस मामा आला आणि पाहतो तर तो मुलगा नसून ती मुलगी होती. त्यानं काय केलं, कंस मामानं ती मुलगी होती ती हातात घेतली, गरगर 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 फिरवलं आणि आदळणार महाराज, माया कुणाच्या हाती लागती का हो? ती निष्ठून गेली, आकाशामध्ये गेली. अष्टभुजा देवीचं रूप धारण केलेलं होतं आणि ती कंसाला म्हणू लागली, तुझा देव उपजला माझा देव, उपजला माझा देव, उपजला माझा देव. हो तुला लागी वादी उपजला माझा देव, उपजला माझा देव, उपजला माझा देव. ती माया म्हणू लागले, अरे दुष्टा मूर्ख कंसा, अरे मला काय मारतोस? अरे तुला मारणारा तर माझ्या अगोदर जन्माला आला आहे आणि गोकुळामध्ये वाढत आहे. तुझं लागी वधी उपजला मजा आधी, माझ्या अगोदर तू जन्माला आलेला आहे आणि तो गोकुळामध्ये वाढत आहे असं म्हटल्याच्या नंतर महाराज आता कंस मामाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. अरे मी किती बंदोबस्त केला, मी एवढा बंदोबस्त केला, हा कसा आला आणि कसा गोकुळात गेला?
म्हणे काही समजलं नाही, पण म्हणे आता जाऊ द्या, याचा विचार नंतर करू. पण आता बघा, आता गोकुळात काय होऊ लागलं आता हे नंतर बघू आपण. पण आता गोकुळामध्ये काय होतं सुरू, आता आपण जरा गोकुळात जाऊ. आता आपण आतापर्यंत कुठे होतो, मथुरेमध्ये. आता मथुरेमधून आपल्याला आनंद घ्यायला गोकुळात जायचंय. तर गोकुळात आपण गोकुळात गेल्याच्या नंतर काय झालं बघा, आता तिथं कोण होते, भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण होते. आणि जी बाळंतपण करणारी जी दाईन असते तिनं बघितलं की यशोदेजवळ एक सुंदर असा मुलगा होता. तिनं पाहिलं त्या मुलाला आणि पळत 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 महाराज ती नंद बाबाजवळ गेली आणि नंद बाबाला म्हणू लागली, नंद बाबा, लाला भयो. अहो नंद बाबा, मुलगा झाला. एवढा आनंद झाला महाराज नंद बाबाला. त्यांच्या गळ्यामध्ये नवरत्नाचा हार होता. त्यांनी तो हार काढला आणि तिला देऊन टाकला. दिल्याच्या नंतर आता बघा, स्त्रियांच्या पोटामध्ये काही राहते का? आपण किती जरी सांगा कुणाला, तुम्ही सांगू नका, त्या पोटात ठेवतात का? गवळणी सांगे गवळणीला, गवळणी सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला. सांगे गवळणीला पुत्र झाला येतो देला, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला येतो देला, पुत्र झाला येतो देला. गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला. आता ती काही शांत बसत नव्हती. गवळीनं सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. बघा, हे फास्ट नेटवर्क आहे. तर कोणते, एक ईमेल आणि दुसरं फिमेल, म्हणजे स्त्रियांच्या पोटामध्ये काही राहत नाही. ती लगेच पळत सुटली, सगळ्यांना सांगू लागली, अगं चला काय झालं, अगं यशोदेला मुलगा झाला. लगेच ती दुसरीला, ती तिसरीला, असं करता करता महाराज यशोदा मातेच्या अंगणामध्ये दाटी झालेली होती. आता बघा, एवढा आनंद झालेला होता. मला सांगा, आपल्या घरी जर लेकरू झालं तर आनंद कुणाला हो? आपल्याला. शेजारणीच्या घरी लेकरू झालं तर आनंद कुणाला? बोलत चला, कोणाला? शेजारणीला. आणि बघा, आपल्या घरी जर दिवा लावला तर प्रकाश कुणाला? आपल्याला. शेजारणीच्या घरी जर दिवा लावला तर प्रकाश शेजारणीला. पण मला सांगा, सूर्य जर उगवला तर प्रकाश सगळ्या जगाला. आणि म्हणून बघा काय झालेलं होतं, जगाचा मालक जन्माला आलेला होता. म्हणून हा आनंद पूर्ण जगाला झालेला होता. सगळ्यांना आनंद झालेला होता. 10 दिशा आनंदित झालेल्या होत्या. गोप गोपी सगळे लेकरं गुरं ढोरं सगळ्यांना आनंद झालेला होता. आणि एवढा आनंद झालेला होता की जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की तो आनंद पाहण्यासाठी मी स्वतः माझ्या डोळ्याने तो आनंद पाहिला. किती आनंद झालेला होता, तर अभंगाचं प्रथम चरण. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. पार नाही लेखा, अंधकार नाही लेखा, नाही लेखा. बाळकृष्ण नंद घरी आनंदल्या नरदारी. अंधकार नाही लेखा, अंधकार नाही लेखा. कृष्ण नंद आनंदल्या किती आनंद झालेला होता हो. तर महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलेलं होतं की गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. एवढं सुख त्या गोकुळात होतं की त्या सुखाचा अंतही नव्हता आणि पारही नव्हता. कारण बघा, सुख देणारे कोण आहे? तो भगवान श्रीकृष्ण. असे भगवान श्रीकृष्ण जे सुख देणारे आहेत, सुखाचा अथांग सागर जे भगवान श्रीकृष्ण आहेत, तेच या मृत्यू लोकामध्ये आलेले होते. म्हणून त्यांना फार आनंद झालेला होता महाराज. आणि मग सगळेजण त्यांना बघण्यासाठी येत होते. आता एवढी दाटी झालेली होती, कारण बघा, यशोदा मैयाला कित्येक वर्षापर्यंत संतान झालेली नव्हती. आणि त्या गावातील लोकांनी निर्जला एकादशीचं व्रत केलेलं होतं की
म्हणे यांना मुलगा व्हायला पाहिजे आणि हेच व्रत त्यांनी भगवंतासाठी केलेलं होतं की जेव्हा द्वापार युगामध्ये भगवंता तुम्ही अवतार घेसाल तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे, कुठं जरी अवतार घेतला तरी तुमचं प्रथम दर्शन आम्हाला व्हायला पाहिजे. आणि म्हणून भगवंत मथुरेमधून गोकुळामध्ये आलेले होते महाराज. आणि आता त्यांना किती सुख झालेलं होतं हे तर आपण बघितलं. एवढा आनंद झालेला होता महाराज. कशामुळं हो तर नंदाच्या घरी बाळकृष्ण कन्हैयाचं प्रागट्यकरण झालेलं होतं. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात बाळकृष्ण कृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी. नर नारी सगळ्यांना आनंद झालेला होता कारण जगाचा मालक त्या ठिकाणी अवतीर्ण झालेला होता महाराज. मग आता त्या आनंदाचं आता आपण नाही का आपल्याला आनंद झाला तर काही गोष्टी आपण प्रदर्शित करतो तसं ते देखील आनंदाचं प्रागट्यकरण करू लागले. कसं करू लागले होते, लोकांनी गुढ्या उभारलेल्या होत्या, तोरणे बांधलेली होती आणि पुन्हा काय करू लागले, आज जशी आपण कथा करतो तशा काय करू लागले, ते करी ती कथा गाती गाणी. गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया त्यांचा आनंद त्यांनी कशा प्रकारे व्यक्त केलेला होता हो. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. गाणे गाऊ लागले, कथा करू लागले, गुड्या उभारलेल्या होत्या, घराला तोरणे बांधलेली होती महाराज. कोणते गाणे गाऊ लागले हो, किती सांगू मी सांगू कुणाल, किती सांगू मी सांगू कुणाल, किती सांगू मी सांगू कुणाल. आजी आनंदी आनंद आजी आनंदी आनंद. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी
महाराज त्या ठिकाणी की त्या आनंदाला अंतही नव्हता आणि पारही नव्हता. कारण आनंद सिंधू ज्यांच्यामुळे आनंद आहे ते आनंद सिंधू प्रगट झालेले होते. आता हे गोकुळात झालेलं वातावरण. आता चला थोडंसं मथुरेत जाऊ. आता मथुरेत काय झालं? आता जेव्हा कंस मामाला त्या आकाशवाणीने सांगितलं की अरे तुला मारणाला माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे आणि गोकुळामध्ये वाढत आहे. आता कंसाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली महाराज. एवढी भीती निर्माण झाली की देवऋषी नारदांनी सांगितलं म्हणे कंसा मी फक्त तुला एवढाच सांगतो की तुझा जो जन्माला आलेला जो काळ आहे ना तो कसा आहे म्हणे सावळा आहे, काळा आहे म्हणे. तर मग त्याला कोणतीही काळी वस्तू दिसली की त्याला भीती वाटत होती. भाजीमध्ये जर जिरे मोहऱ्याची फोडणी करपली की लगेच तो फेकून द्यायचा. एखादी दासी जर दासीना लावून दात घासत असली की ते काळेभोर दात दिसले की तो लगेच पळून जायचा तिथून. कोणी काळं दिसलं की त्याला भीती वाटत होती. आशिन सविशन स्तिष्ठन भुंजान पर्यटन महिम चिंतयानो ऋषिकेश म पश्यत तन्मयम जगत. बघा आज कंस मामाचं जे हे जग हाल होतं ना महाराज हे पूर्ण कृष्णमय झालेलं होतं. आज कंसाचं मन भगवान कृष्णामध्ये गेलेलं होतं. वेद शास्त्र पुराण ग्रंथ धर्म पंथ आपल्याला सगळे सांगतेत. गीता भागवत अरे बाबांनो तुम्ही तुमचं मन देवामध्ये लावा. मय्या वेश्य मनोये माम नित्ययुक्ता उपासते मय्यव मना आधत्स्व मयि बुद्धिम निवेशय मन्मना भवमद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु तस्मात् सर्वेषु कालेषु माम मनुस्मर युद्धच. सगळे ग्रंथ आपल्याला गीता देखील सांगते की म्हणतात भगवंत म्हणतात अर्जुना हे मन काढ आणि माझ्यामध्ये लाव. परंतु बघा कंस मामाचं मन आज भीतीच्या भावनेनं भगवान श्रीकृष्णामध्ये गेलं. त्यांना जिकडं पाहिलं तिकडं त्यांना कोण दिसत होतो? भगवान श्रीकृष्ण दिसत होते. आणि म्हणून त्यानं काय केलं म्हणे अरे जाऊ दे म्हणे आता जन्माला कसा आला आणि गेला कसा. आता विचार हा नाही करायचा. आता विचार फक्त एवढाच करायचा की याला मारायचं कसं. म्हणून कंस मामानं बघा एक सभा बोलवली आणि त्याच्यामध्ये एक पैजेचा विडा ठेवला की जो कुणी कृष्णाला मारल त्याला मी माझा अर्ध राज्य देईल. आता तेवढ्यामध्ये आली एक पूतना नावाची राक्षसीन. पूतना पूत म्हणजे पवित्र, नाह म्हणजे नाही. जी नारी तनानं मनानं वाणीनं पवित्र नाही तिला पूतना म्हणायचं. अशी पूतना आली म्हणे अरे भैया अरे एवढूशा लेकराला मारण्यासाठी एवढं राज्य कशाला, मी जाते म्हणे आणि त्याला मारून येते. असं म्हटल्याच्या नंतर महाराज पूतना मावशीनं काय केलं कालकूट नावाचं विष लावलं आणि दूध पाजण्याच्या निमित्तानं निघाली. अहो बकियम स्तनकालकूटम जिघासया पायदप्य साध्वी लेभेम गती धातृचिताम ततुन्यम कमुवा दयालुम शरणम प्रपन्ना. अशी पूतना मावशीनं काय केलेलं होतं कालकूट नावाचं विष लावलेलं होतं महाराज आणि दूध पाजण्यासाठी भगवंताला निघाली. आता भगवंताकडे निघाली पण ती कशी होती हो? राक्षसीन होती. तर सुंदर रूप धारण केलं आणि भगवंताकडे निघाली. भगवंताकडे निघाल्याच्या नंतर आता ती काय करू लागली कंसेन प्रहिता घोरा पूतना बालघातिनी शिशुंचचारी निघ्नंती पुरग्राम व्रजादिषु. ती काय करू लागली पूतना मावशी 3 महिन्याच्या वरचे लेकरं आणि 4 वर्षाच्या खालचे लेकरं यांना मारत मारत महाराज आज पूतना मावशी निघाली. निघाल्याच्या नंतर असं लेकरांना मारत मारत ती आता गोकुळामध्ये पोहोचली. गोकुळामध्ये पोहोचल्याच्या नंतर आता तिनं काय केलं बघा यशोदा मातेच्या दरवाजावर थाप दिली. यशोदे अगं यशोदे. यशोदेला नवीन आवाज वाटला. यशोदा माता बाहेर आली तर नवीनच कुणीतरी चेहरा दिसला. काय ग यशोदे मला ओळखलं नाहीस? म्हणे नाही. अगं म्हणे मी तुझी बहीण. अगं तुला मुलगा झाला आणि मला कळवलं देखील नाही. अगं कुठे कृष्ण? तर यशोदा माता म्हणते अगं त्याला आत्ताच आंघोळ घातली आणि त्याला झोपी घातलं. तर भगवंत म्हणतात अरे माझं हे पहिलंच गिराईक आहे म्हणे, माझं पहिलंच गिराईक आहे. आणि बघा बवणीचं गिराईक गेल्यावर मग त्या दिवशी आपला धंदा होतो का? नाही होत. आता बवणी कशी वापस करावं म्हणून भगवंत जोरजोरानं महाराज रडू लागले. आवाज ऐकला तिनं म्हणे काय ग यशोदे किती खोटं बोलतीस?
अगं कृष्ण बघ ना जागीच आहे असं म्हणत महाराज ती थेट भगवंताच्या पाळण्याजवळ गेली. भगवंताला उचललं, आपल्या मांडीवर घेतलं आणि भगवंतानं महाराज तिला बघितलं की डोळे बंद केले. आता डोळे का बरं बंद केले याचे अनेक कारण सांगितलेले आहेत. कारण पूतना मावशी ही मायावी रूप धारण करून आलेली होती आणि नंबर 1 महाराज भगवंताजवळ माया टिकत नाही म्हणून भगवंतानं डोळे बंद केले. नंबर 2 पूतना मावशीनं काय केलेलं होतं, विष पाजण्याच्या निमित्तानं दुधातून विष पाजणार होती आणि म्हणून भगवंत म्हणू लागले आता दूध पाजणारी ही माता असती, मग आता हिला मी कोणती गती देऊ म्हणून भगवंतानं डोळे बंद केले. नंबर 3 भगवंत म्हणतात अरे आता जरी ही मला विष पाजण्यासाठी आलेली असल तरी ही मागच्या जन्मामध्ये कोण होती. भगवंत ते स्मरण करू लागले तर मागच्या जन्मामध्ये ती कोण होती हो, बलिराजाची कन्या रत्नमाला होती. आणि जेव्हा भगवंतानं सुंदर रूप धारण करून बलिराजाच्या तिथं आलेले होते तेव्हा ती म्हणते अरे किती छान लेकरू आहे, असं लेकरू जर असं लेकरू माझ्या समोर आलं तर मी काय करल, त्याला दूध पाजल. भगवंत म्हणतात तथास्तु. आणि जेव्हा भगवंतानं बलिराजाचं सर्वस्व हिसकावून घेतलं महाराज, ती म्हणते असं लेकरू जर माझ्या समोर आलं तर मी त्याला दुधातून विष घालल. भगवंत म्हणतात तुझ्या दोन्ही इच्छा पूर्ण करन म्हणून भगवंतानं डोळे बंद केलेले होते. नंबर 5 भगवंतानं डोळे का बंद केले, भगवंत म्हणतात अरे मी तर इथं कशामुळे आलो, दही दूध माखन खाण्यासाठी आलो आणि ही तर मला विष पाजण्यासाठी आली. म्हणून भगवान श्रीकृष्ण भगवान शंकराचं स्मरण केलं आणि म्हणून भगवंतानं डोळे बंद केले. विठ्ठल विठ्ठल असे वेगवेगळे कारण सांगितले महाराज की भगवंतांना डोळे का बरं बंद केले, असे वेगवेगळे कारण सांगितले. आता तिनं काय घेतलं, भगवंताला घेतलं आणि आपलं दूध पाजायला सुरुवात केली. भगवंतानं महाराज तिचं दूध पिलं, तिचं रक्तही पिलं. प्राण अपान समान उदान असे पंचप्राण जे असते तर पूतना मावशीचे पंचप्राण आज भगवान श्रीकृष्णानं शोषून घेतलेले होते. आता ती म्हणू लागली, तिला त्रास होऊ लागला, मुंच मुंच म्हणजे सोड सोड देवा मला सोड, अरे मला या जन्मातूनही सोड आणि बहुजन्मातूनही सोड, भगवंता मला तुझ्या लोकामध्ये जागा दे. भगवंत म्हणतात अगं पूतना मावशी, अगं बाई मी तर पहिल्यांदा कुणाला धरत नाही आणि एकदा जर का धरलं तर त्या जीवाचं कल्याण केल्याबिना मी त्याला सोडत नाही. आणि म्हणून महाराज तिनं असं विराट रूप धारण केलेलं होतं मोठं असं आणि भगवंतानं तिचे पंचप्राण शोषून घेतले आणि ती अशी धाडकन पडली महाराज. एवढा मोठा आवाज झाला, असा मोठा आवाज झाला आणि भगवंत महाराज तिच्या अंगावर होते. हा आवाज बघून यशोदा मैया सर्वजण आले. असं सांगतात भागवतामध्ये असं वर्णन आहे की भगवंताला त्यांनी कसं काढलं हो, शिडी लावली आणि शिडीवर जाऊन भगवंताला काढून घेतलं. नंतर महाराज इतका मोठा तिचा देह होता, काही सुतार लोक बोलवले, तिच्या देहाचे तुकडे तुकडे केले आणि तिला अंत्यसंस्कार देण्यात आले. तर तिच्या देहातून सुगंध सुटलेला होता. का बरं, कारण भगवंताचा स्पर्श महाराज तिला झालेला होता. विसपाजवाले पूतना मावसे, विसपाजवाले पूतना मावसे, विषपाजवाले पूतना मावसे, विषपाजवाले पूतना मावसे. सावी जतात जसे दिदालिराया, सावी जतात जसे दिदालिराया, माझे वाणी तुझे वर्ण गुण नाम, माझे वाणी तुझे वर्ण गुण नाम, माझे वाणी तुझे वर्ण गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण अशा प्रकारे महाराज पूतना मावशीनं भगवंताला
विष पाजलं. भगवंतानं तिचं सर्वस्व प्राशन केलेलं होतं आणि तिचा उद्धार केलेला होता आणि तिला सायुज्यता नावाची मुक्ती भगवंतानं प्रदान केलेली होती. सांगा बरं, भगवंतानं तिला कोणता लोक दिलेला होता हो? गोलोक. म्हणजे स्वतःच्या घरी भगवंतानं तिला घेऊन गेलेले होते. मला सांगा, आपल्याला जर कोणी साधं भांडण जरी झालं किंवा शिवीगाळ झाली, आपण 6 महिने वर्षभर त्यांच्या तोंडाकडे पाहत नाहीत आणि आपल्याला जर कोणी विष पाजण्याचा प्रयत्न केला तर आपण त्यांना आपल्या घरी घेऊ का हो? म्हणून भगवंतासारखं एवढं दयाळू कोणी नाही महाराज. म्हणून व्यास महाराज म्हणतात की अहो भगवंता, तुम्ही किती दयाळू आहात, किती दयाळू आहात, किती उदार आहात. तेव्हा भगवंत म्हणतात समोहम सर्व भूतेषु. अरे मी सगळ्यांसाठी सारखा आहे. मी ना कोणाचा द्वेष करतो, ना माझा कोणी आपला आहे ना कोणी परका आहे. फक्त माझं आपलं कोण आहे तर ज्यांच्या अंतकरणामध्ये भक्तीचा सुगंध दरवळतो ते लोक म्हणे माझे आहेत. अशा प्रकारे पुतना मावशीचा उद्धार केलेला होता. आता कंस मामाला जेव्हा समजलं की पुतना मावशी मारली गेली, मग आता काय करावं, तेव्हा त्यांनी महाबळ नावाचा एक राक्षस पाठवला. त्यानं काय केलं, भविष्यकाराचं रूप घेतलं आणि तो गेला यशोदा मैयाकडं. आता यशोदा मैया म्हणते, अरे आले बापा भविष्यकार, ज्योतिषकार आले, भविष्यकार आले. आपल्याला सगळ्यांना किती आवड असते व ज्योतिष्य भविष्य विचारायचे, हात दाखवण्याचे. आले असे भविष्यकार आल्यामुळं त्यांनी काय केलं, पुतना मावशीचा तर उद्धार झालेला होता. हे जे महाबळ नावाचा जो दैत्य आलेला होता महाराज, यानं भविष्यकाराचं रूप घेतलेलं होतं आणि त्यांना बघितल्याच्या नंतर यशोदा मातेनं काय केलं, घरात बोलवलं. या म्हणे बाबा म्हणतात, बाई थोडीशी जागा सारवा. जागा सारवली, उदबत्ती लावली. म्हणे बाबा फार संकट येतात तो माझ्या लेकरावर, याचं भविष्य सांगा. म्हणे उदबत्ती लावली, हो लावली. जागा सारवली, जागाही सारवली. आता त्यांचं भविष्य सांगायला सुरुवात केली महाराज. जो सगळ्यांचं भविष्य लिहून ठेवतो त्याचं भविष्य कोण सांगणार आहे हो? आणि भविष्य सांगायला सुरुवात केली. ते म्हणतात, तू काय कर म्हणे माते, हे तुझं लेकरून मूळ नक्षत्रावर आलेले. म्हणे याचा जेव्हा जन्म झाला तेव्हा आकाशात म्हणे ताऱ्यांची गडबड गोंधळ झालेला होता. मूळ नक्षत्रावर, मूळ शांतीवर याचा जन्म झालेला आहे. म्हणे पण आता काही उपाय? म्हणे याच्यावर एकच उपाय. म्हणे काय? कमरे एवढा खड्डा करायचा आणि त्या लेकराला त्याच्यामध्ये पुरायचं. आता भगवंताला हे सहन नाही झालं. भगवंत म्हणतात, अरे बापा मला पुरतोस का? अरे मीच सगळ्यांना पुरून उरतो. भगवंताला कोण पुरणार आहे बरं? भगवंतच सगळ्यांना पुरून उरतात. आणि म्हणून आता भगवंतालाही त्यांचं भविष्य सहन झालं नाही. भगवंतानं काय केलं, तिथं जे पाटा, उखळ, मुसळ हे जे होते यांना सगळ्यांना आज्ञा दिली. विटंबिला भाट दिला पाठीवरी पाट. जय हो. भट अशा पद्धतीनं भगवंतानं काय केलेलं होतं, ते भाटा, उखळ, मुसळ जे होतं त्यांना आज्ञा दिलेली होती. ते पाठ उठला की त्याच्या पाठीमध्ये बसला, उखळ उठला डोक्यामध्ये, मुसळ तोंडामध्ये. असं करता करता तो महाबळ नावाचा दैत्य महाराज पळत सुटला. पळता पळता चिखलामध्ये पडला, तसाच भरला आणि तो कंस मामाजवळ गेला. जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले,
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम नाम नाम. अशा प्रकारे त्याची फजिती केलेली होती. तो तसाच कंस मामाजवळ गेला महाराज आणि कंसाला म्हणू लागला, अरे कंसा, बघ म्हणे माझी काय अवस्था केली. तुझा शत्रू म्हणे फार प्रबळ आहे म्हणे, याला कुणीही मारू शकत नाही. असं म्हटल्याच्या नंतर महाराज कंस मामाची भीती आणखीन वाढली. अनेक दैत्य पाठवले. तृणावर्त, आघासूर, कागासूर, वत्सासूर, धेनुकासूर अनेक दैत्यांना भगवंतांनी मारलेलं होतं महाराज. त्यानंतर आता भगवंत तिथले जे प्रौढ गवळी होते त्यांना म्हणू लागले, अरे सगळ्यांना बोलवलं आणि म्हणे आता काय करायचं, हे जे दही, दूध, लोणी, माखन हे जे आहे ना, हे आजपासून मथुरेला न्यायचं नाही म्हणे. मग म्हणे घरीच आपण आपलं खायचं. तुम्ही मथुरेला देतात म्हणे, तिथले ते राक्षस काय होते तर प्रबल होते आणि पुन्हा आपल्यावरच वार करतात. तेव्हा ते गवळी म्हणू लागले, अरे बाबा म्हणे तू आजकालचा, हे कृष्णा तू आमच्या डोळ्यात देखत झालेला आणि आम्हाला ज्ञान सांगतोस का. तर म्हणे आम्ही तुझं ऐकणार नाहीत. अरे तुझं जर ऐकलं तर तो कंस आम्हाला मारून टाकल ना. असं म्हटल्याच्या नंतर भगवंत म्हणतात, आता हे पक्के भाजलेले आहेत. भगवंत म्हणतात, अरे आता काय करा म्हणे, यांच्याकडे लक्ष देऊ नका. जे छोटे छोटे लेकरं होते त्यांना भगवंतांनी काय केलं, बोलवलं ते बाळ गोपाळ आणि त्यांना म्हणू लागले, अरे तुम्ही काय करा म्हणे की तुमच्या घरचं जे दूध, माखन, लोणी असते ते स्वतः खाऊन घ्या. अरे कन्हैया, हे खायला कुणाला आवडत नाही, सगळ्यांना आवडते. मग म्हणे आमचे आईवडील आम्हाला देत नाहीत, आम्हाला फक्त काय देतात म्हणे, कुम्मट ताक देतात, बाकी सगळं मथुरेला पाठवतात. असं म्हटल्याच्या नंतर म्हणे फक्त काय करतात, कुम्मट ताक देतात. मग म्हणे मग आता ते देत नाहीत ना तर मी तुम्हाला देतो. पण मग तुम्ही काय करा म्हणे, माझ्या मागे मागे या तरी या. तो पोट भरी तुझे मनाला तो भरी मनाला तो भरी तुझे मनाला तो भरी. आज दे पोट पुरी मनाला तो वरी, पुरे मनाला तो वरी. भगवंत म्हणतात, अरे तुम्ही काय करा, मी तुम्हाला पोटभर देतो पण तुम्ही काय करा, माझ्या मागे मागे याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. अरे मी तुम्हाला पोटभर खायला देतो, जोपर्यंत तुम्ही म्हणणार नाहीत ना बस का नाही माझं पोट भरलं तोपर्यंत मी तुम्हाला खायला देतो. परंतु एक काम करा म्हणे, काय, पण तुम्ही ना बडबड फार करता बाबा, तुम्ही शांत बसा. बघा परमार्थामध्ये बडबड चालत नाही आणि प्रपंच हा बडबडीशिवाय होत नाही. म्हणून भगवंत म्हणतात, हाळू हाळू बोला, कोणी कोणाची न बोला, कोणी कोणाची न बोला, कोणी कोणाची न बोला. कोणी कोणाची न बोला, कोणी कोणाची न बोला, कोणी कोणाची न बोला. बोला भगवंत म्हणतात, हळूहळू चला, कोणी कुणाशी न बोला. तुम्ही फक्त बडबड करू नका, मी तुम्हाला सगळं काही देतो. मग आता सगळेजण निघाल्याच्या नंतर आता सगळे निघाले तर भगवंत म्हणतात, अरे आपल्याला काय एखाद्या गोपीनं आमंत्रण दिलंय का. म्हणे नाही. आपल्याला कोणी बोलवलं पाठवलं का, पत्रिका दिली का, फोन आलता का. म्हणे नाही, कोणीच नाही बोलवलं. मग आपल्याला कसं खायचं, चोरी करून खायचं. म्हणून मग म्हणे आपल्यासोबत काहीतरी साहित्य पाहिजे. म्हणे साहित्य, म्हणे साहित्य काय पाहिजे. म्हणे काही थोडेफार खडे घ्यायचे, एक काठी घ्यायची, गाळलेली माती घ्यायची आणि सराटे म्हणजे काटे घ्यायचे. असं म्हटल्याच्या नंतर म्हणे देवा, अरे आम्ही हे ऐकलेलं आहे चोरी, परंतु हे साहित्य लागतं हे आम्हाला माहिती नाही.
गोपाळ म्हणती चक्रपाणी, चोरी कर्म ऐकले श्रवणी. परंतु म्हणे हे असं खडे सराटे हे वगैरे लागतं, हे काही आम्हाला माहिती नाही म्हणे, हे आम्हाला काही माहिती नाही असं म्हटल्याच्या नंतर तेव्हा भगवंत म्हणतात, इकडं ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. भगवंत काय म्हणतात माहिती आहे का, की बघा आपण जेव्हा चोरी करायला जाणार गवळणीच्या घरी, चोरी कधी करणार हो? दिवसा करता येते का? रात्री. रात्री कसा असतो? अंधार असतो. म्हणून आपण काय करायचं, रात्री अंधारात जात असताना जे खडे घेतले ते खडे असे फेकायचे. असे माठ पूर्वी काळी बांधलेले असायचे, तर म्हणे असे खडे फेकायचे आणि ज्या दिशेनं आवाज येईल त्या माठाचा त्या दिशेनं आपण जायचं. गेल्याच्या नंतर एक मोठी काठी घ्यायची, त्याला छिद्र पाडायचं आणि छिद्र पाडले की मग तुम्ही ते दही दूध लोणी माखन खायचं. पण आता ह्या छिद्राचा जर आवाज आला, हा मडकं फुटल्याचा आवाज आला तर गोपी जागी होईल. म्हणे हो तुझंही बरोबर आहे, गोपी जागी होईल. मग म्हणे ती जर जागी झाली तर काय करायचं, हे सराटे म्हणजे काटे, हे काटे घेतलेले असे फेकायचे जेणेकरून तिच्या पायात टोचतील ते काटे. मग तोपर्यंत आपल्याला खाऊन पळून जाता येईल. पण त्यातला एक गोपाळ जो होता तो म्हणे, पण अरे देवा तू म्हणतोस तिच्या पायामध्ये काटे टोचतील, पण ऐक ना म्हणे, ती जर चप्पल घालून आली तर. पण ती आजकालची गवळण होती का हो? आजकालची गवळण किचनमध्ये चप्पल घालते, पण ती गवळण मग भगवंत म्हणतात ती जर चप्पल घालून आली तर मग चपलीवर देखील भगवंतानं उपाय सांगितला. म्हणे काय करायचं, म्हणे ही गाळलेली जी माती आहे ही माती तिच्या डोळ्यावर फेकायची, ती जोपर्यंत डोळे चोळते आपण पळून जायचं. अशी युक्ती सांगितली. विठ्ठल 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 अशी युक्ती सांगितली. आता हे सगळेजण काय करू लागले हो? चोऱ्या करू लागले. चोऱ्या करू लागले. दही दूध लोणी माखन खायचं आणि उरलेल्याची काय करायची, नासाडी करायची. आता ह्या ज्या गवळणी होत्या ह्या आता बरेच दिवस झाले हे चाललं होतं. त्यांनी विचार केला, त्या म्हणतात की हे सर्व जो खोड्या करतो ना तर हा कोण करतो, तर हा यशोदेचा मुलगा म्हणजे भगवान श्रीकृष्ण. म्हणे तोच हा चोऱ्या करतो. म्हणे चला आपण त्याच्याकडे जाऊ. आणि काही गवळणी काय झालं, यशोदा मातेकडे गेले आणि यशोदेला म्हणलेलं, यशोदे अगं तुझ्या कृष्णाला काही सांग, आम्ही इथं राहावं की जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णास सांगावे, यशोदे कृष्णास सांगावे, गोकुळी जावे का गोकुळी रावे का जावे, गोकुळी रावे का जावे, गोकुळी रावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे की जावे. असं म्हटल्याच्या नंतर महाराज कोणत्याही आईला आपल्या लेकराची कोणी गारानं घेऊन आलं तर खरं वाटतंय का हो? नाही वाटत. तसंच यशोदा माता म्हणतात, अगं तुम्हीच म्हणे ढालगजपणा करतात, तुम्हीच येत बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसते गोजिरवाने गे, सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसतंय गोजिरवाने गे. काय सांगता गराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गराने गे गोकुळच्या नारी. तेव्हा यशोदा माता म्हणू लागली, अगं माझं लेकरू तुम्हीच काय करता म्हणे, त्याचा भोवरा घेता, त्याचे गालगुच्छ घेता आणि तुम्ही पुन्हा त्याचं गाराने घेऊन येता. माझं बाळ तर कसं आहे ग, बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसते गोजिरवाने गे, काय सांगता गाराने गे गोकुळीच्या नारी. अगं माझं लेकरू तर कसं आहे म्हणे, 5 वर्षाचंच आहे. 5 वर्षाचं माझं लेकरू आणखीन अंगणाच्या बाहेर देखील जात नाहीये आणि तुम्ही असे गाराने घेऊन येतात. तेव्हा त्यातले काय एक जण गवळण म्हणे, यशोदे तुला खरं पटत नाही? म्हणे नाही पटत.
तर म्हणे मी काय करते, कृष्णाकडे तिने हात दाखवला. बघ म्हणे कृष्णा, आज तू ये म्हणे माझ्या घरी, मी तुला बांधून टाकते. असं म्हटल्याच्या नंतर भगवंत म्हणतात, तू मला बांधणार का? तर भगवंत म्हणतात, आज रात्री आपण हिच्याच घरी जायचं. भगवंत त्या रात्री तिच्याच घरी गेले महाराज, आणि ठरल्याप्रमाणे दही दूध लोणी माखन सर्व काही खाल्लं. आणि खाल्ल्याच्या नंतर सर्व मित्र होते सवंगडी, म्हणे तुम्ही बाहेर जा. गेल्याच्या नंतर तिच्या पतीच्या दाढीची आणि तिच्या वेणीची गाठ मारली. गाठ मारल्याच्या नंतर आता ती गाठ सुटत नव्हती. नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावकहा न चैनम क्लेदेन्त्यापो न शोषयती मारुतहा. गाठ कोणी मारलेली होती हो? भगवंतानं. ती तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी. हो आली धावोनी म्हणे काय केली करणी. तिची दाढी माझी गेली दोन्हीचे हात बांधोनी. पतीची दाढी आणि वेणी दोन्हीची गाठ बांधोनी. गाठ बाई कोणास सुटेना. यशोदे बळ तुझा काना कोठवरी वारी कोणी गाला. यशोदे बळ तुझा काना कोठवर सोसुरी गवळणी होते म्हणले, अगं आरती काय करते केली तू? बघ म्हणजे त्या गाठ सोडायला तर महाराज ती गाठ सुटत नव्हती. विळी आणली कापायला, ती गाठ कापत नव्हती. आणि ती गाठ त्या जाळू लागल्या. कापिता कापेना, जळीता जाळेना, सोडिता सुटेना, काही केल्या. ती गाठ काही केल्याने सुटत नव्हती. मग आता म्हणे ही गाठ भगवान श्रीकृष्णाशिवाय कोणीही सोडणार नाही, सुटणार नाही म्हणे. गेले भगवंताच्या घरी गेले, आणि घरी गेल्याच्या नंतर भगवंतानं दुरून पाहिलं. भगवंत म्हणतात, कशी बांधित होतीस मजला, बांधिले तुझला भगवंते. अगं तू मला बांधणार होतीस ना, बघ तुला देवानं कसं बांधलं. आणि महाराज ती म्हणे, कन्हैया चुकलं म्हणे, माझं चुकलं म्हणे. आता इथून पुढं मी असं काही बोलणार नाही, पण अगोदर मला याच्यातून सोडवणं. आणि महाराज भगवंताच्या कृपा दृष्टीनं ती गाठ सुटलेली होती. विठ्ठल विठ्ठल. अशा भगवंताच्या खोड्या महाराज दिवसेंदिवस वाढत होत्या. आता वास्तविक पाहता भगवंतानं जी चोरी केली महाराज, भगवंतानं चोरी कशाची केली? भगवंतानं चोरी कशाची केलेली होती? चित्ताची चोरी केलेली होती. कारण गवळणीच्या प्रेमाचा विषय कोण झालेलं होतं? लोणी झालेलं होतं. आणि भगवंतांना काय करायचं होतं? सगळ्यांचं चित्त, सगळ्यांचं मन भगवंताला स्वतः जवळ घ्यायचं होतं. त्यांच्या प्रेमाचा विषय भगवंताला स्वतः भगवंत बनवायचे होते. म्हणून महाराज भगवंतांनी, आता स्त्रियांचे प्रेम कशावर असते? शेणसाई उतरण जावई. तर म्हणे ह्यांच्यावर प्रेम असते ना, तर मग ज्या गोपींच्या चित्ताचा विषय जे लोणी होतं, म्हणून भगवंतानं त्या लोण्याची चोरी केली. आणि म्हणून आता हे लोणी कसं असते हो? आत आणि बाहेर कसं असते? मऊ असते. बघा लोण्यामध्ये जर एखादा केस टाकला
आणि आपण काढला ते लोणी त्या केसाला काहीतरी चिटकतंय का सरळ निघून जाते. मृदू बाह्य नवनीत तैसे सज्जनांची चित्त असं हे लोणी जे होतं. म्हणून भगवंतानं काय केलं त्या लोण्याची म्हणजे त्या गोपीच्या चित्ताची चोरी केलेली होती. म्हणून भगवंताचं नाव पडलं बोलिये चित्तचोर भगवान की. म्हणून भगवंताचं नाव काय पडलं चित्तचोर भगवंत पडलं. अशा प्रकारे भगवंताने महाराज अनेक खोड्या केलेल्या होत्या. आता भगवंत पुन्हा काय करायचे स्त्रियांनी सकाळी सडा टाकला रांगोळी काढली तर भगवंत काय करायचे तिथं जाऊन काय करायचे स्वतःचा अष्टदळ काढायचे म्हणजे लघुशंका करायचे. आणि मग आता कोणाच्या घरी चोरी करायची कोणाची रांगोळी मोडायची वेगवेगळ्या खोड्या करायच्या. कधी जायचं तर कधी एखादी सुनबाई असेल तिच्याच गालाला ते लोणी लावायचं कधी सासूबाईच्या गालाला लोणी लावायचं. आणि मग सासूबाई उठल्या सुनबाईकडे बघितलं तर लोणी दिसलं गालाला. सासूबाई म्हणतात अगं सुनबाई म्हणे बोला. अगं लोणी तू खातेस आणि आळ मात्र त्या कृष्णावर घेतेस. आता सुनबाईनी बघितलं की सासूबाईच्या तोंडाला पण लोणी लागलेलं होतं. तर सुनबाई म्हणतात अहो सासूबाई तुम्ही तुमचा चेहरा एकदा आरशामध्ये बघा. सासूबाई गेल्या आरशात बघतात तर स्वतःच्या चेहऱ्याला पण काय होतं लोणी लागलेलं होतं. म्हणे मग हे सर्व कोण करतो तर म्हणे नंदाचा नंदन जो भगवंत आहे तो करतो. आता ते म्हणे आता बस झालं म्हणे खूप खोड्या झाल्या म्हणे याच्या. अरे कितीतरी सहन करायचं म्हणे रोज रोज खोड्या. कोणाची रांगोळी मोडायची खोड्या करायच्या तर कोणाच्या सासूच्या गालाला लोणी तर कोणत्या सुनेच्या गालाला लोणी लावायचं. फार खोड्या झाल्या म्हणे. आता म्हणे चला आपण सगळ्या मिळून गवळणी अवघ्या मिळून गवळणी सगळी नंदाच्या घराला आल्या आणि एक गवळण म्हणून लागली अगं यशोदे बघ म्हणजे तुझा कृष्ण परवा आला म्हणे माझ्या घरी आणि काय केलेलं होतं म्हणे माझा म्हातारा सासरा होता का थंडीचे दिवस होते आणि बाहेर झोपलेला होता माझा सासरा. त्यानं काय केलं ताकाचा माठ घेतला आणि सासऱ्याच्या ढेरीवर फोडला. दुसरी आली म्हणे अगं तुला सांगू का काल आला म्हणे आणि इतकी सुंदर मी रांगोळी काढली होती तर यानं माझी रांगोळी मोडून टाकली. लगेच तिसरी आली अगं तुला काय सांगू म्हणे माझ्याच गालाला लोणी लावून जातो. लगेच चौथी म्हणते अगं बाई काय सांगायचं म्हणे याच्या खोड्या तर फारच झाल्या म्हणे. माझ्या पतीच्या दाढीची माझ्या वेणीची म्हणे यानं गाठच मारली होती. तेव्हा यशोदा माता म्हणते कृष्णा अरे तुला कशाची कमी आहे तू का बरं जातोस यांच्याकडं. अरे मी तुला जे पाहिजे ते आपल्या घरी देते ना. तेव्हा म्हणे आई आता मी नाही जाणार म्हणे. आता तू जसं म्हणशील तसंच मी ऐकतो म्हणे. कोणाच्या घरी जायचं नाही कोणाच्या घरी चोरी करायची नाही म्हणजे यशोदामया म्हणती अरे कृष्णा आता मी तुला सांगते आता तू अजिबात कुणाच्या घरी जायचं नाही. तुला जे पाहिजे ना ते मी सर्व काही तुला घरीच देते. म्हणे ठीक आहे आई तू जसं म्हणशील तसं. आता मी सर्व काही तू जसं म्हणशील तसंच मी ऐकणार. म्हणे नाही जाणार म्हणे नाही जाणार. बघा 4-5 दिवस भगवंतानं खोड्या बंद केल्या. आईलाही आनंद झाला. पण भगवंतानं काय केलं आता घरीच चोरी करायला घरीच खोड्या करायला सुरुवात केली. आता घरी कशा खोड्या केल्या. एक दिवस आईनं काय केलं एका माठामध्ये ते दही होता ते घुसळण करण्यासाठी म्हणजे मंथन करण्यासाठी माठामध्ये दही टाकलं. आई मंथन करायली पण लोणी काही येईना. शिळं पाणी गरम पाणी ताजं पाणी सगळं टाकलं तरी ते मंथन किती वेळेस केलं तरी लोणी काही
येईन शिळवणी उडवणी खाली ते परिणोनी येईना आजुळावणी वावणी घालिते लोणी काही येईना काय झाले दोन मारे यशोदे कळेना घुमा घुमा करते आनंद द्या गौरणी छंद छंद बोलते ओ नंदना गौडणी गौडणी छंद छंद बोलती बोलती शिळ पाणी गरम पाणी सगळं टाकलं परंतु लोणी काही येत नव्हतं. शेजारच्या आजीला बोलवला, आजीनं घुसळण केलं, लोणी येईन. म्हणून आईनं काय केलं, लोणी का बरं येत नाही म्हणून असा माठामध्ये हात घातला तर भगवंताची शेंडी लागली. भगवंताला वरी काढलं. आईचा अंतकरण आहे महाराज. आई त्याला पुसायली, अरे कृष्णा तुला रवी कुठे लागली तर नाही ना. अगं आई तू का वेडी आहेस का, मला कशी रवी लागल बरं, मी तर कोण आहे हो. आकाशे सर्वत्र वसावे, वायूनी नाव भरी उकी नसावे. अगं हे सगळं माझ्या इच्छेनं होतंय ना. पर्वती बैसकानं संडावी, समुद्री रेखानं ओलंडावी, पृथ्व्या भूते व्हावी ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू चाले, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळीता मी. तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे. सूर्यासी चालणे तुझी आवडे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याची चालणे तुझ्या सत्ते, ऐसा तू समर्थो ब्रह्मांडाचा धने. अगाई मला कसं लागल, मी कोण आहे. गतिर्भ्रता प्रभू साक्षी, निवासम शरणम सुरत, प्रभव प्रलय स्थानम निधानमम बीजमव्ययम. अगं आई कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, असा सर्व शक्तिमान मी आहे, मला काही झालेलं नाही. असं म्हटल्याच्या नंतर महाराज आता आई म्हणे, आता मी काहीतरी, मला आता व्रत उपासना काहीतरी करावी लागल. माझं लेकरू बाबा याची बुद्धीच थोडी भ्रष्ट झालेली आहे, काय करावं कळत नाही. बोलवल्या शेजारच्या आजी, आजी या म्हणे. आल्या आजी म्हणे, काय ग यशोदे, अहो याचा सकोन पाहणं. जागा सारवली जागा, उदबत्ती लावली, साखर ठेवली. आजीनं काही बाई देवाचे नावं घेतले, सकोन पाहिला. अगं यशोदे संकष्ट चतुर्थीचं व्रत कर म्हणे. निघला म्हणे देव, कोणता, गणपती बाप्पा. गणपती बाप्पा निघला. तर आई म्हणे, बाबा मी काय करल, गणपती बाप्पाचं व्रत करल, संकष्ट चतुर्थीचं व्रत करल. व्रत करायला आईनं सुरुवात केली, व्रत करायला सुरुवात केली आईनं. आणि गणपती बाप्पा असे चिखलाचे बनवले, समोर गणपती बाप्पा ठेवले आणि 21 मोदूक लाडू वगैरे सगळं केलं, गणपती बाप्पा समोर ठेवलं. आणि आता म्हणती कन्हैया ये इकडं. आले कन्हैया, चल गणपती बाप्पा माझ्या कन्हैयाला, माझ्या लेकराला चांगली बुद्धी द्या बरं. गणपती बाप्पा म्हणतात, माते मी कोण त्यांना बुद्धी देणार, अगं तोच तर सगळ्यांना बुद्धी देणार आहे. पण आई शेवटी आई असती महाराज. आई म्हणती, चल कन्हैया नमस्कार कर. कन्हैयानं महाराज नमस्कार केला की गणपती बाप्पानं साष्टांग लोटांगण घातलं. आणि आई म्हणती, आता तिथं लाडू मोदक सगळं ठेवलेलं होतं. तर आई म्हणती, थांब म्हणे, माझं की नाही गुळ खोबरं विसरलं, मी घेऊन येते. आई गुळ खोबरं आणायला गेली महाराज, गुळ खोबरं आणायला गेली. भगवंत म्हणतात, देवा गणपती बाप्पा म्हणे बोला. अहो मला फार भूक लागली, मग मी काय करू, तुमचे मोदक लाडू मला खायचे, खाऊन घेतले. आई आली गुळ मोदक घेऊन. अरे इथले लाडू मोदक काय झाले,
मला माहिती नाही म्हणे आई, तू मला म्हणली होती ना डोळे बंद कर, तुला बुद्धी देणार आहेत म्हणून मी माझं ध्यान करत बसलो होतो, मला माहिती नाही म्हणे. बरं जाऊ दे, मी दुसरे करून आणते. आईनं दुसरे बनवून आणले. आई म्हणते आई उदबत्तीच विसरली. आई पुन्हा गेली गणपती बाप्पासमोर. ते जे लाडू मोदक होते, गणपती बाप्पाला भगवंत म्हणतात देवा एवढे मोदक खाऊन पोट भरलं नाही. मग म्हणे हेही खावं लागतात. तेही खाल्ले. खाल्ल्याच्या नंतर आई आली की उदबत्ती घेऊन. आईनं पाहिलं हेही लाडू मोदक नाही तर, ए कन्हैया इथले मोदक लाडू काय झाले? अगं आई तुला सांगू का, मी मगाशी मात्र ध्यान करत बसलो होतो म्हणून मला माहिती नाही, परंतु आत्ता मी पाहिलं बघ तर काय झालेलं होतं, एक उंदीर आणि त्याच्यावर बसून एक हत्ती आला आणि त्याने ते खाल्लं. आई म्हणते अरे बाबा तसं म्हणू नको, साक्षात गणपती बाप्पा आले होते, त्यांनी ते खाल्ले. बरं जाऊ दे, आता मी काय करते, थोडेसे हरभरे चणे आणते नैवेद्यासाठी. आई चणे आणायला गेली तर भगवंत म्हणतात गणपती बाप्पा म्हणे बोला देवा. इकडे बघा म्हणे बाप्पा, माझं पोट छोटं आहे म्हणे. हो मला माहिती आहे, तुमचं पोट मोठं आहे मला तेही माहिती आहे. आता मला एवढं खाण्याची सवय नाही, मग मी काय करू म्हणे. तुम्ही खाल्लं, मी कुठं तुम्हाला आग्रह केला होता? तुम्ही मला आग्रह केला नव्हता म्हणे बाप्पा, पण आता माझ्या पोटामध्ये गडबड व्हायली, मग मी काय करू म्हणे. आता तुम्ही माझ्या पोटामध्ये जा आणि सगळं ते व्यवस्था बरोबर करा. घेतला गणपती, टाकला तोंडातून पोटामध्ये. आई आली, अगं बाई आता तर देवच नाही. आणि कन्हैयाला विचारले, ए कन्हैया देव कुठे गेला? देवासीच पूषे देव काय झाला, हसू आले बोला देविया देवे, हसू आले बोला देविया देवे, हसू आले बोला देविया देवे. आई कोणाला विचारायली हो? देवालाच विचारायली. काय विचारायली? देवाशीच पुषे देव काय झाला, हसू आले बोला याचे हरी. विचारायली देवालाच, देव कुठे गेला? देवाला हसू आलं. आणि अशा प्रकारे महाराज भगवंतांना अनेक प्रकारच्या खोड्या केल्या आणि खोड्या केल्यामुळं आता ह्या खोड्या काही बंद होतच नव्हत्या. फक्त गणपती बाप्पाचं व्रत केलं म्हणून 1 महिनाभर देवानं काय केली, की गणपती बाप्पाचा मान वाढवण्यासाठी 1 मास देवे खोडी बंद केली. 1 महिनाभर भगवंतानं खोड्याच केलेल्या नव्हत्या. आता बघा सगळ्यांनी काय करा, एकदा वारकरी संप्रदायानुसार सगळ्यांनी हात वर घ्यायचे. बघा सगळ्यांनी हात वर घ्यायचे आणि सगळ्यांनी टाळी वाजवून भजन करायचं. आणि जे कोणी टाळी वाजवून भजन करणार नाहीत ना, त्यांच्या शेजारणीचं पाप त्यांना लागो. म्हणून सगळ्यांनी हात वर करा, हात वर करा आणि भजन करा. टाळी टाळी टाळी, भजन भजन, मुखानं नाव, टाळी वाजवा, भजन करा. खाली घ्यायचं नाही, टाळी वाजवा, भजन करा. भजन भजन, टाळी टाळी.
खाली घ्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. घेतले. तर अशा प्रकारे महाराज भगवंतांच्या दिवसेंदिवस ह्या खोड्या कशा होत होत्या हो? ह्या वाढतच होत्या. मग आता आई म्हणे आता काय करावं म्हणे, याच्या खोड्या काही बंद होत नाहीत. म्हणून आई म्हणे बाबा आता तुला मी काय करते, शाळेत पाठवते. आणि त्यावेळेसची शाळा कोणती हो? गुरे चारण्यासाठी शेतात पाठवायचं. आता भगवंताला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सगळे जे बाळ गोपाळ होते महाराज तेही आले की आता कन्हैया आमच्या सोबत येणार. कुठे येणार हो? शेतामध्ये. गोधने गोधने तारावया जातो शारंग पाणी. हा तारावया जातो शारंग पाणी. गोधने गोधने चारावया जातो शारंग पाणी. आता भगवंत आता शाळेत निघाले म्हणजे गायी चारण्यासाठी निघाले. हातामध्ये खांद्यावर कांबळी होती, हातामध्ये काठी होती महाराज. आणि चारीत असो धेनू सावळा जगजेठी. परंतु आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आई म्हणते अरे लेकरांनो माझा कन्हैया अजून घराच्या बाहेर गेलेला नाही. हा नाजूक आहे, सुकुमार आहे. जवळीच खेळा जाऊ नका दुरी. सांभाळा मुरारी प्राण माझा. माझा हा कृष्ण माझा प्राण आहे. तुम्ही ना याला दूर जाऊ देऊ नका बरं. असं म्हटल्याच्या नंतर महाराज आज भगवंत गायी चारण्यासाठी निघाले. आणि निघाल्याच्या नंतर गायी चारायच्या. आणि दुपारी काय व्हायचं, त्या गायींना तहान लागायची त्या गुरांना. आणि म्हणून ते पाणी पाजण्यासाठी यमुनेच्या काठावर गाई गोपाळ यमुनेच्या तटी. ओ गाई गोपाळ यमुनेच्या तटी. येते पाणी आमिळोने येते पाणी आमिळोने. ओ गाई गोपाळ यमुनेच्या तटी. गाई गोपाळ यमुनेच्या तटी. येते पाणी आमिळोने जगदेती. येते पाणी आमिळोने जगदेती. शेंडू चौगुना खेळती वाळवंटे. ओ शेंडू चौगुना खेळती वाळवंटे. चला 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 मनते पाहू दृष्टी. ओ गाई गोपाळ यमुनेच्या तटी. गाई गोपाळ यमुनेच्या तटी. येते पाणी आमिळोने जगदेती. येते पाणी आमिळोने जगदेती. गाई गोपाळ यमुनेच्या तटी. मग ते काय करायचे, दुपार झाली, तहान लागली ढोरांना की पाणी पाजण्यासाठी यमुनेच्या काठावर येत होते. आणि त्या गायींनी पाणी पिलं तर तोपर्यंत हे काय करायचे हो, खेळ खेळायचे. हमामा हुतुतू टिपरी विठीदांडू हे खेळ ते बाळगोपाळ खेळत होते. खेळ मांडीला लगोरी. खेळ मांडीला लगोरी. खेळ मांडीला लगोरी. खेळ मांडीला लगोरी. खेळताती नाना परी. खेळताती नाना परी. खेळ मांडीला लगोरी. खेळ मांडीला लगोरी. खेळ मांडीला लगोरी. लगोरी लगोरी. अशा प्रकारे खेळ खेळायचे. आणि आता खेळ खेळल्याच्या नंतर त्यांना काय व्हायचं हो, भूक लागायची. मग तेव्हा ते भगवंताला म्हणायचे देवा अरे आता पोटामध्ये भूक लागलेली आहे रे. आणि बघा आता 2 वाजलेले आहेत. देवा भूक लागली आणि आता तू आता किती वेळ खेळ खेळायचा. म्हणून आता
आता आम्हाला काय करायचं देवा, आता भूक लागलेली आहे. तेव्हा भगवंत म्हणतात तुम्ही काय करा, आपापल्या शिदोऱ्या आणा. सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या आणल्या. भगवंतांनी त्या शिदोऱ्या काढल्या महाराज, सगळ्या एकत्र केल्या. परंतु भगवंत म्हणतात जशी माझी आहे ना तशा तुम्ही आणा. तेव्हा जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात देवा, अरे आम्ही तुझ्यासारखी शिदोरी कुठून आणणार देवा, तू सोडून आमचं घर नाही, तू सोडून आमचं कोणी नाही. असं त्यांचं प्रेम बघितलं महाराज भगवंतांनी. त्यांच्या सगळ्यांच्या ज्या शिदोऱ्या होत्या त्याचा भगवंतांनी काय केलेला होता हो, एकत्रित काला केलेला होता. आणि शुकदेवजी महाराज भागवतामध्ये अतिशय सुंदर वर्णन करतात महाराज की भगवंत असं गोल रिंगण केलं, ज्याप्रमाणे गुलाबाच्या पाकळ्या असतात फुलांच्या त्याप्रमाणे सगळे बाळ गोपाळ आपल्या भोवती बसवलेले होते. आणि आपली जी बासुरी होती ती आपल्या कमरेमध्ये खोवलेली होती, काठी आपल्या काखेमध्ये घेतलेली होती. डाव्या हातामध्ये भगवंतानं काय केलेलं, ते काला घेतलेला होता, काही लोणचं वगैरे घेतलेलं होतं. आणि भगवंत काय करत होते, विनोदात्मक गोष्टी सांगत सांगत ते जे बाळ गोपाळ होते त्यांना सगळ्यांना आपल्या स्वतःच्या हातानं तो काला खाऊ घालत होते. आता तो काला खाऊ घालत असताना हे कोणी बघितलं हो, देवादिदेव इंद्रदेवांनी बघितलं. आणि ते देव देखील काय करू लागले, आज ओस अमरावती काला पहावया येते. आणि ते पाहण्यासाठी आले आणि त्यांची खाण्याची इच्छा झाली. भगवंत म्हणतात अरे आता तुम्ही जो हा काला जो खाल्ला ना म्हणे, तर आता हे हात काय करायचे, पुसायचे नाही. कारण ते देवादी देव जे आले होते, हा काला दुर्लभ आहे बरं, वैकुंठी तो दुर्लभ, वैकुंठामध्ये सुद्धा हा काला दुर्लभ आहे. आणि मग असा हा काला दुर्लभ आहे म्हणे. मग आता ते देवतांनी काय केलं, काला तर भगवंत देत नाहीत म्हणून काल्याची आशे देव जळी झाले मासे. आता ते देवतांनी काय केलेलं होतं, माशांचं रूप घेतलं आणि पाण्यामध्ये होते. भगवंतांनी पाहिलं. भगवंत म्हणतात आता हे हात पुसायचे, धुवायचे नाही, आपापल्या कपड्याला पुसायचे. आणि म्हणून महाराज जो काला देवतांना देखील दुर्लभ होता तो तुम्हा आम्हाला प्राप्त झालेला आहे. कशामुळं प्राप्त झालेला आहे हो, संत संगतीमुळं. कोणाची संगत लाभलेली होती आपल्याला, संतांची संगत लाभलेली होती. आणि मग अशा संतांच्या संगतीमुळं आपल्याला हा काला लाभलेला होता. आणि बघा अशा प्रकारे भगवंताने हे सगळ्यांचे मन जे होते ना वेधिलेले होते. असंच महाराज हे अभंगाच्या तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे.